बदलापूरमधून एक मोठी अपडेट समोर येत आहे। बदलापूरच्या शाळेतील अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेण्याचा प्रयत्न केला। पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्यानं हे कृत्य केलेलं आहे। या घटनेत एक पोलीस कर्मचाऱ्यासह आरोपीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे। ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून अक्षय शिंदे यानं 3 गोळ्या झाडून घेतल्या। यामध्ये त्याची प्रकृती गंभीर आहे। यावेळी त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील गोळ्या लागली असून हा पोलीस कर्मचारी देखील गंभीररित्या जखमी झालेला आहे। 17 ऑगस्टपासून अक्षय शिंदे हा तुरुंगात होता। बदलापूर येथील एका खाजगी शाळेतील चिमुकलींसोबत कृत्य केलं होतं। या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या पीडित मुलीच्या पालकांची तक्रार न घेता पोलिसांनी दिवसभर बसवून ठेवल्यानं मोठा गदारोळ माजला होता। या विरोधात बदलापूर नागरिक मोठ्या संख्येने रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करत होते। आता यामध्ये बघा पोलिसांचा हलगर्जीपणा सुद्धा या घटनेने दिसून आलेला आहे। त्याचबरोबर अक्षय शिंदेच्या मागे किती लोक असतील याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे। ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून त्यानं असं कृत्य केलेलं आहे।